मस्तपैकी आमचा आता जागा लोकेशन मॅन असल्यामुळे आम्हाला फोटोशूट इथंच करायला लागायला लागले. आणि हे बघा आपली दुनिया मी मस्त सलग 2-3 दिवस मी फक्त नदीकडचे व्हिडिओ टाकायला लागले पोहायला यायचे. पण आज तुम्हाला सांगतो मी सकाळपासून व्हिडिओ एडिट करत बसलेलो आणि जवळपास मला सकाळी 8 वाजल्यापासून 3 वाजल्यात ना सकाळचं जेवण केले मी ना मी आंघोळ केलेली हा असंच बसलेलो आणि पूर्ण व्हिडिओ एडिट करूनच मग मी बाहेर पडलो आहे. आणि आत्ता तुम्हाला सांगतो मी नदीवर आहे. संध्याकाळचं 4 वाजल्यात आणि 4 वाजता पूर्ण म्हणजे असं शांतता आहे नदीवरती. फक्त मोटरचा आवाज येत असेल तुम्हाला. म्हणजे आंघोळ केली आहे मस्तपैकी आणि आता रिटर्न चालले. आणि महत्त्वाचं काय सांगायचं होतं तुम्हाला मी म्हटलं जरा गरम व्हायला लागले घरात म्हणून म्हटलं जरा नदीला जाऊन पोहून घ्या. तर इथं आल्यापासून पूर्ण ढगाळ वातावरण झाले थंडीच वाजायला लागली. आता मला पेट्रोल पंपावर गर्दी बघा तुम्हाला सांगतो. पेट्रोल मागे तर गाड्या आहेत आणि पंपाची लाईन पण लागली. आता किती वर्ष आलं मी एअरटेलचा नंबर वापरते आणि एअरटेलचा म्हणजे माझा जुना नंबर आहे. आणि आमच्या घरात वायफाय बसवायचं म्हणाल तर मी एअरटेलचं आणि इथे जिओच्या रेंजचं जिओवाल्यांचं नेटवर्क म्हणजे लोकेशन पाठवलं की त्यांना ते समजते आणि एअरटेलवाल्यांचं होईत नव्हतं. पण आमच्या घरात एअरटेल 5G प्लस म्हणजे हाय चालते. आमच्या घरात दोघा ठिकाणी बसले वायफायचं. मग आता मी पण रजिस्ट्रेशन केलं आहे. आता उद्या येऊन जोडून जातील. मला माहिती नाही कधी येतील. आता फोन त्यांचा कधी येतोय. आता मला तुम्ही बघायला माझ्या मागायचं माणूस दिसते त्याला पण तुम्ही ओळखता ना. कारण आता आम्ही कुठं आलो तर मला माहिती आहे. आम्ही आता आलो मासरण आणि मासरणमध्ये आलो आम्ही फक्त फणस न्यायसाठी. आणि इकडं बरेच करवंद आहेत आंबा आहेत बरंच काय काय. आज तर फणस फक्त न्यायसाठी आम्ही आलो. कुठं आहेत आंबं काढल्याच वाटतं काकाने. काही झाडाचं पडलेलं आहेत. झाडवाला आहे मुंबईला तुला बघितलं हवा कोणतरी इष्टी झाली. हां गोड आहे पिकलेला आंबा नाही आंबा तिथे फरक पडतो. असं इतका येते का नाही का चांगला आहे. हां 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 इथं आंबं खायची मजाच वेगळी येते. आणि सकाळनं तर मग बघायला मी सकाळी मोबाईलच नाही नव्हतं ना मी नदीकडे. तरी पण मी सकाळी करवंद हे काय करवंद ना काय दी जांभळं अगा किलोभर जांभळं मी एकट्यानं खाली असते. आता आम्ही आंबं खाल्लं आणि मोबाईल कसा धरणार पूर्ण हात असं घालणार. आमच्या इकडं म्हणजे आता ह्या इकडं शेताच्या भागात फिरायचं म्हटलं तर टिश्यू पेपर आपल्याकडे एकच आहे. झाडाची पानं टिश्यू पेपर असं स्वच्छ करायचं हात आणि मग झालं. ओ मेंढपाळ किती आहेत तुमची मेंढरं किती आहेत तुमची मेंढरं भारी आहेत की तुमची. डायरेक्ट 57 जातात की जाग्यावर. भारी काम आहे तिचं. फणस पाहिजे काय काढा पाहिजे तेवढं काढायचं. कुठं आहेत बघ केवढं फणस आहे तिथे. फणस खा की खा मात्र का. अबं आता हे चरून आले आणि आता दूध प्याले नवरी नुसतं आंबं चरायसाठी आला येऊ. तुम्हाला सांगतो आता मी त्या मावशींच्या घराच्या इथं मागं इथे एक फणसाचं झाड 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथंच 7-8 झाडं आहेत फणसाची. आणि आमच्या गावाचं नाव फणसवाडी आहे. आणि आमच्या गावात फक्त स्टँडवर 2 झाडं आहेत. आणि कोणाची तर पडत असले तरीच फणस पहिला लय होतं आमच्या गावात. ते सगळं आता म्हणजे तोडलेच झाड आहे. चढकीवर तू पाडू काय आंबा आंब्यानं नको ना पत्रा पडेल. पण किती 400-500 काय गॅरंटी होय का. ह्या झाडाला फणस केवढं आहेत बघा. विषय हार्ड. हा हे आम्हाला म्हणते तोडणार काय. गावाला जांभळं कसलं आहे मध्ये एवढंच झाड केवढे आहेत जांभळं त्याला. तो राखोस गेला लगेच. पाहुणं पैयासने काय द्यायचं नाही. हेच गिळायला लागलाय गटाडा. तेच सांगाले एवढं बारकं झाड आहे खरं केवढी जांभळं लागली त्याला नाही. पाडशील ते पाडशील. हळू काढ
मोडाच नाही रे, मग कसं वाढवल ते झाड तुला मोठं करील. वा 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 वा. अरे हळू वर उचल वर उचल वर उचल खाली ते गई आखी खा जांभळं काय खायचं खाय का कडा तेल मुंगळे आहे बघ. मुळा आहे. अजून आहेत आखी का मात्र का. मी आज सकाळपासून जांभळं खाले, जांभळं खाऊन परत आंबा खाल्लं, आंबा खाऊन परत जांभळं खाली, करवंद खाली. हा दिवसभर नुसतं रानमेवा चावला खायला. या आंबा ओढकायला गेले तिकडं. जांभळं बास फक्त आता आंबा दे. आंब्याचं झाड आहे वाटतं इथं. केवढं रे ते भरले जांभळाचं. हा खाली तर सडाच पडलाय बाबा 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 काळकीट झाली सगळी झाडे. हे खाली डाप्या काढल्या त्यांनी. नाही जांभळं खायला आले काय रे. जांभळं खाणार. आंबा नाही हाय काय रे चांगलं. आंबा चांगला आहे, एकच गावला आहे म्हणून तिथंच हांदडाला आहे. आता खाऊन बघा म्हणजे काय पाहुण्या पाहिजे आंबा द्यायचं एक लागलाय तिकडच खायला हांदडाला. क्वालिटी चेक करतोय अनेक गावला आहे. दुसऱ्याच गोड आहे काय बघ तिथंच चाकलून. एवढं खतरनाक वारं पण आहे आणि रानमेवा खायला लागलाय आम्ही. आणि ह्यो आमचा पाहुणा म्हणायचा. ह्यो आम्ही त्यांचा पाहुणा, ह्यो आमचा पाहुणा. लागला आंबा चाकून बघायचं तिथल्या तिथं खाय. हाय काय हाय काय रे चांगला. तू आता चाकून बघ. टॉप. हे असं आंब शेतात पडलेलं हुडकून खायला मजा येत्या. झाडाचा ओरिजिनल पिकलेला आंबा. हा एक काजू, आता काजू खायली, आंबं खाऊन जांभळं खाऊन आता काजू खायली. नंबर आंबा चारला आहे. तर आता अननस आहे, नारळाचं झाड आहे. हे नारळ पण खाऊ शकतो आपण. तिथं पुढे नारळ लागला त्याला. तर अननस आहे, ते लिंबू आहे, इथं चिक्कू आहे, इथं हापूस आंबा आहे, पेरू बी आहे. काय सांगालस गाय कसलं रे पिकल्या ते जबरदस्त. हे चांगला आहे. हे घे पुढ्यातला कारण ते एकदम पिवळा झालाय. तो लाल आहे वाटतं पेरू. हो आहे पिकल्याला पेरू आहे. कसा आहे करगरीत करगरीत पिकला. का सीझनला सगळं खायला मिळाला. या झाडावर चढू आपण. ही मंगेशची गाडी सावलीला लावलेली आहे. आणि हे पेरूचं झाड हा की खा मात्र का. हे बघ पेरू आहे का नाद करा नाही. पेरूचा विषय हार्ड तरी आता पक्षाने खाला येऊ. हे दोन आहेत की हाताला गावते कशाला चढाला आहेस. हे बघ हाताला गावते खतरनाक दोन पडलेले आहेस पिकलेले चांगले. तर हे झाडं तोडून काढायला लागलाय. अरे 4 पडलं बस 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 सोड. ते बघ आणि 2 3 5 आधी पडला कुठं कुठं पडल्यात बघ. आता गावणार काय आता. हा होय ते 1 2 इकडे इकडे पायपीच्या इकडे पायपीच्या इकडे इकडे टॉपचा माल झाडा जोडून काढलेला इकडे 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 2 आहेत बघ. हाय चांगला. हे मी कच्चं काढल्यात आणि हिने वाघाने पिकलेलं काढल्यात. तुम्ही काढला तर पिकलं, मी कच्चं काढल्यात. थांब की हाय दे ते येवानी हाय की थांब बोंबला ते पडले नाही म्हणा. एका सीझनला सगळं खायला मिळालं. आता पिरू पण आहे माझ्याकडे काय पिरू आहे पिवळा पिरू आहे. आहे मुंगी चावली वाईट काय रे. हो ते कुठला आयला आलाय टाकून नको घाण होते माती आलाय. अननस का काढा रे मग ते आणि कसं कळते पिकलेलं. तो काढ देऊ पिकलेला भाऊ. हे पेरूचं झाड आहे ते लाल आहे आणि याच्यात तोंडात एक पेरू आहे बघा तसाच खायला आहे. हा इथे इथे डोचकीवर आहे बरोबर माझ्या 2 पिकलेला आहेत. बस काय घे इथे हाताला धर की हातानंच काढते. पुढे काय वरती लाल अरे पडत ते आता मातीत टाकलं. आता लाल पिवळा मिक्स केला. थांब काढू एवढं कसं काढवलेस. बस 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 टाकून खाली गेला मला पेरू देऊ. हे बघ ठीक होते लाल पेरू आहे ना. लाल भडक आहे होती लेअर बाय लेअर. हर एक प्रकारचं रानमेवा आम्ही खाल्ला. आता हा करवंद सुद्धा खाली आम्ही. करवंद पण खाली कारण ते शूट केलं नाही. काजूचा डबल सीझन. मग आता परत मोहर यायला लागला की रे. हे काय परत हे मोहर आलाय का बिया पण आल्या याला कसं काय रे ते.